गायजानो तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज शनिवार आहे, हा वीकेंड ब्लॉग आहे तुमच्यासाठी. तर मी सकाळी उठून मस्तपैकी रेडी होऊन वाट बघते दर्शन रेडी व्हायची. आणि दर्शन सकाळी उठल्यापासून इथे टाइमपास कर, तिथे टाइमपास कर, फक्त एवढंच चाललंय त्याचं. माझी टू मित्रांनो, बॅड. माझी नाईट होती. तुम्हाला माहितीये, जे लोक नाईट शिफ्ट करतात त्या लोकांना माहितीये काय बेकार त्रास असतो तो. जी रात्रीची झोप ती रात्रीची झोप. मान्य आहे मला रात्रीची झोप ते रात्रीची झोप, पण वीकेंडच्या दिवशी झोपून काढणं मला नाही पटत. सकाळी लवकर उठायचं आणि मस्त दिवस घालवायचा. त्या दिवशी आपल्याला काही काम करायचं नाही, ऑफिसचं काही टेन्शन नाही, बरं काही ठीक नाही. आहे मित्रांनो, आज आता तर मी उठलोय चला. आणि आज आम्ही काय करणार आहे, आज मी माझ्या बायकोला घेऊन जाणार आहे डेट वरती. येस. तर आमचं लग्न झाल्यापासून एक अपडेट तुमच्यासाठी. आमचं लग्न झाल्यापासून आम्हाला सुट्टीच नाही मिळाली ऑफिसला, किंवा मग वेळच नाही मिळाला की आम्ही कुठे बाहेर फिरायला जाऊ वगैरे. बेसिक गावी वगैरे जाण्याव्यतिरिक्त आम्ही कुठेच नव्हतो गेलो. आम्ही साध्या एका डेटवर पण नव्हतो गेलो. आम्ही रेस्टॉरंटमध्ये आमच्या फ्रेंड्स सोबत गेलोय, फॅमिली सोबत गेलोय, पण दोघंच असं गेलोच नाहीये लग्न झाल्यापासून. आमच्या लग्नाला 3 महिने झालेत आता. येस. तर आम्ही ठरवलं की आज आपण जाऊया डेटवरती. येस. तर आज आम्ही एक नवीन रेस्टॉरंट ट्राय करणार आहे. सो मी तुम्हाला त्या बाबतीत पण कळवू की ते रेस्टॉरंट कसं आहे, आम्ही तिथे काय खाल्लं. ऍक्च्युली त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत बाहेर. पण येस, स्टे ट्यून. येस. स्टे ट्यून टू नो वेर वी आर गोइंग अँड वेदर वी आर लाइकिंग इट ऑर नॉट. येस. चला थोड्या वेळाने भेटू, आता आवरून सगळे एकदम रेडी होऊन भेटतो. काहीच एक अपडेट आहे. लग्ना अगोदर आपण जेव्हा डेटवर जातो तेव्हा आपण दोघे एक्सायटेड असतो की एकमेकांनी काय घातलं असेल, कशा दिसत असतील, समोरच्याची मला बघून काय रिॲक्शन असेल, या सगळ्यासाठी आपण एक्सायटेड असतो. पण लग्नानंतर काय असते रियालिटी तुम्हाला बघायची आहे, दाखवते. ही पॅन्ट दिसतीये. तर आउटफिट काय घालायचं हे दर्शनने आज सकाळी ठरवलं. ओके, आउटफिट काय घालायचं हे आज दर्शनात सकाळी ठरवलं. आणि सकाळी ठरवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माझी व्हाईट कलरची पॅन्ट आहे जी मला घालायची आहे, पण तिला डाग लागलाय आणि लास्ट टाइम मी ती धुवायलाच नाही टाकली. मी अशीच वॉर्डरोब मध्ये कोंबून दिली. तर आता मी सकाळी डेटला जाण्यासाठी मी माझा आवरण्याऐवजी माझ्या नवऱ्याची पॅन्ट धुवत बसले, डाग काढत बसले. तो आणि नवरा बघायचा काय करतोय बघा, हे बघा, हा नवरा माझा. काय 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 गाईस. सो ही रियालिटी आहे. लग्ना अगोदर गोष्टी वेगळ्या असतात आणि लग्नानंतर गोष्टी बदलतात. पण ठीक आहे, लाईक मला आवडते ही फेस. पण जिकडे आपण दोघं एकत्र असं माती खातोय, माती खाल्लेली निस्तरतो. तू खातेस माती, मी नाही खाते. अबे साले. मी माती नाही खाते, ही माती खाते. मी माती खाते. हो, मी माती नाही खाते. असं कधी बोललो नाही की मी माती खाते म्हणून. दर्शनने माती खाल्ली जी मी साफ करत बसली आहे, असं अशी गोष्ट आहे. हे बघा, डाग तुम्हाला दाखवते. इतका जास्त, 1 मिनिट, इतका जास्त डाग होता आणि तो मी किती चांगला धुतलाय. तर इथे मागे दिसत असेल तुम्हाला, चिखलचा डाग होता, लेजिट चिखलचा डाग. या मुलाने अशीच पॅन्ट कोंबून ठेवली. आता स्वतःची चूक असल्या ते आवर पटपट. मी रेडी झाले आणि दर्शनचं अजून सनस्क्रीनच लावणं चालू आहे. आणि जर मी नाही लावली ना तर ही मला परत बोलत बसते. सनस्क्रीन इज मस्ट. आता तर उन्हाळा चालू आहे, यू कांट गिव्ह एन एक्सक्यूज. मग मी चांगलंच काम करतो. तर गाईज, अशी मी मस्त रेडी झाले. आउटफिट्स, पहिले आउटफिट्स दाखवत. तर गाईज, हे आहे माझं आजच्या डेटसाठीचं आउटफिट, जे की मला खूप आवडतं. एकदम डेट अप्रोप्रिएट वाटतं. एक नंबर. माझ्याकडून तुला पप्पी. ब्लर का होतोय माझा कॅमेरा. येस. तर हे आहे दर्शनचं आउटफिट. येस, कूल. तर गाईज, आता तुम्ही आमचे आउटफिट्स बघितले एवढे, आणि तुम्हाला माहितीये एवढे चांगले आउटफिट्स घालून आम्ही बाईकवर जाणार आहे डेटला. लग्नानंतर पहिल्या डेटवर जाताना, ये इकडे ये, दाखव तुझं तोंड. पहिल्यांदा डेटवर माझा नवरा मला बाईकने घेऊन चाललाय, पहिल्याच डेटवरती लग्नानंतर. कारण गाईज, आम्ही आता जस्ट मॅप चेक केला, खूप ट्रॅफिक आहे इकडे. 2 वाजताचं आमचं बुकिंग आहे. काही हे नाहीये, 2 वाजताचं आमचं बुकिंग ऑप्शन आहे. नाहीये. आणि आता इथेच वाजलेत 2:30. आणि इथून तिथे जायला 4 व्हीलरने पाऊण तास आहे, पाऊण ते 1 तास ऑलमोस्ट लागेल. आणि 2 व्हीलरने जर गेलो तर एक 20 ते 30 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ. म्हटलं की जाऊ दे, आपण 2 व्हीलरने जाऊ. इतकं खूप गरमी आहे. नेक्स्ट टाइम तुला मस्त पैकी गाडीमध्ये घेऊन जाईल. राहू दे. सगळं का झालंय,
तर ह्या वेळेत पॅन्ट धुवायला न टाकल्यामुळे ह्याच्यामुळे एवढ्या गरमीत आम्हाला बाईकने ट्रॅव्हल करावं लागतंय. मी इथे तुझी स्तुती करतोय आणि तू माझ्यावरतीच येत चाललेली आहेस. कारण की तुझ्यामुळे मला गरमीत जाते. शांत बसायचं आणि जायचं. अत्याचार व्हायलन्स करतो. चल चलो गाईस, भेटूयात आता डायरेक्टली रेस्टॉरंट मध्ये. गाईस, क्विक अपडेट. आम्ही 2 व्हीलर काढली, निघालो जाण्यासाठी. इतकी गरमी आहे बाहेर. आम्ही अर्धा रस्त्यात आम्ही 2 मिनिटं पण गेलो नसू. आम्हाला कळलं आम्ही नाही जाऊ शकत 2 व्हीलर वरती. सो आम्ही गपचूप 2 व्हीलर आणून पार्क केली आणि 4 व्हीलर काढली. भले आता आम्ही 1 तासभर लेट का पोहोचे ना, पण ह्या गरमीत 2 व्हीलर वरचं ट्रॅव्हल खरंच कठीण आहे. आम्ही आलो आहोत. कुठे आलो आम्ही? आलो BKC. रात जाऊ आपण. काही गोष्टी रेकमेंड केलेल्या आहेत माझ्या बहिणीने. तिला आणि तिच्या नवऱ्याला रेस्टॉरंट फार आवडतं. सो आपण जाऊ आत, त्या गोष्टी ट्राय करू आणि आम्ही तुम्हाला कळवतो आम्हाला कसं वाटतं. येस गाईज, हे बघा, हा आहे ना फुलचा किचन एंट्रन्स आहे. ठीक आहे, फुलचा किचन एंट्रन्स आहे. आणि ही जी बाई आहे ही किचन मध्ये जात होती. सो मला असं वाटतं की एक काम करा, तू किचन मध्ये जा आणि स्वतःच बनवणार ना डिश आम्हाला. मला नवऱ्याला तुझ्या समजलं का? आणशील ना? काय? येस, ॲम्बियन्स खूप चांगलं आहे. मला दाखवतो गाईज, बघा. पण जसं की आम्ही म्हणालो 2 तास रिझर्वेशन करून ऑलमोस्ट 2:15 आलो. सो विंडो सीट हा यार, पण ठीक आहे, ही पण चांगली आहे. आय डोंट थिंक सो. बघा ना, ठीक आहे, पण छान आहे, मला तर आवडलंय. हा ना, भूक लागली यार. चला भेटू तुम्हाला आलं तर थोडं दाखवतो आणि नंतर मग खाऊ आम्ही. यमी लागतंय ना खूप. क्रिस्पी स्पायसी सगळं. बंद आहे ना. आम्हाला चॉपस्टिक्स नाही यूज करतात. आम्ही गपचूप कोकणे खातोय. गपचूप भाई, इज्जत. आपल्याला जे माहित नाही ते करायचं नाही. घरीच एक्सपेरिमेंट करू, इकडे नको. चला आम्ही खातो आता, भेटतो थोड्या वेळाने. सो गाईज, नेक्स्ट इज दिस सुशी. नाव मी इकडे बाजूला लिहेल, मला तर नाव आठवत नाही. मग काही सुशी असं काहीतरी होतं. येस, दर्शनला खूप आवडलंय. मी आता सुशी ट्राय करते विथ दिस डिप, कोणत्या तरी एका डिप सोबत. इथे वसाबी आहे, बट आय डोंट वॉन्ट ट्राय इट विथ वसाबी. ते खूप पंचंट असतं. हे मी घेतलेलं आहे आणि बघून तर मला वाटत नाही तुला आवडलेलं आहे. इतकं आवडलं नाहीये असं मला वाटतं. सो तुम्ही ट्राय करणार नाहीये अजिबात. पनवेल निकलना है जल्दी. आकर ना एकदा. काही गोष्टींचं असं असतं ना, चव डेव्हलप व्हायला लागते. तसं आहे खरंच चांगलं. इतकंही आम्ही नाही आहे, पण चांगल्या गोष्टी.
मी हाफच ट्राय करणार आहे. चला तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मी तर नाही करणार आहे वाईट ट्राय याच्यात. हे मी अजिबात खाणार नाही बोलला, जो माझ्याकडे परत एकदा मागतोय. एक त्याला गपचूप दिला होता, त्याने हाफ खाल्ला बाईट फक्त आणि परत मागून घेतला. का आवडलं यार? हा? आता बोल, आता नाही पनवेल जायचंय. ऍक्च्युली त्यात खूप साऱ्या व्हेजीज आहेत ज्या चू करायला वेळ लागतो. रॉ व्हेजीज आहेत. मस्त आहे ना मग. दर्शन, हे जे काळ्या रंगाचे नूडल्स दिसत आहेत, ऐकलं तर खूप आहे. हे लोटस स्टेम ऍक्च्युली खूप यमी आहे. पण तू नूडल्स टेस्ट तर कर ना आणि सांग कसे आहेत. बोलते येस तर दर्शन सगळ्यामध्ये काहीच रॉ खाऊ शकत नाही, त्याला सगळे सॉसेस मिक्स करायचे असतात. गरम गरम बघ. ठीक आहे, मला तरी ठीक वाटतं. ठीक आहे, वाव नाही येत पण एडिबल खाण्यासारखे आहेत. तू चिली ऑइल सोबत ट्राय कर. तर आम्ही फूडच्या बाहेर आलेलो आहे, बीकेसी मध्येच एका ठिकाणी थांबलोय. तर आता तुम्हाला फूडचा रिव्ह्यू देतो. तर बेसिकली फूड खूप चांगलं होतं. आम्ही जे स्टार्टर्स मागवले, काय मागवलं स्टार्टर्स मध्ये, दर्शन सांगितलं. मला दर्शनला काही माहित नाही, दर्शनने फक्त खायचं काम मी फक्त जस्ट खायचं काम केलं. येस. सो स्टार्टर्स मध्ये आम्ही स्पायसी क्रिस्पी लोटस स्टेम मागवलं, त्याची की खूप यमी होतं. त्या व्यतिरिक्त आपण मागवलं होतं, ते मला खूप यमी होतं. जे आपण फर्स्ट जे मागवलं ना, फर्स्ट खूप यमी होतं. ते खूप यमी होतं, मला खूप आवडलं. अबुरी मकाई अशी काहीतरी सुशीचं नाव आहे, ती सुशी होती जी पण खूप यमी होती. त्यात सुशी हा कधी मला आवडत नाही, बट मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि इट क्वाइट गुड. म्हणजे मला चांगलं वाटलं. नाईस. येस, वी बोथ लव्ड इट. सो बेसिकली ह्या दोन गोष्टी खूप चांगल्या होत्या. आणि तिसरी गोष्ट आम्ही जी खाल्ली तर ती होती नूडल्स, स्मोकी चारकोल नूडल्स, सिंगापूर नूडल्स. ते आम्हाला नाही आवडले. ते ऍक्च्युली व्हाईट काय नव्हतं का, पण ते आम्हाला नाही. स्मोकचा प्रकार थोडा इट वॉज देअर बेस्ट सेलिंग. स्मेल येतो जरा थोडा. सो ती चांगली असणार नक्कीच, पण ते आमच्या टेस्ट टाईपला मॅच नाही झाले असं आम्ही बोलू. येस. सो आता आम्ही काय करणार आहे, आम्ही ते पार्सल घेतलेली आहे, आता आम्ही ती नेऊन, ज्या मुलाने आम्हाला रेकमेंड केलं की हे खा, त्याला नेऊन देणार आहे की हे तूच खा आता. सो आम्ही आता एंड चांगला व्हावा म्हणून असं डेझर्ट शोधत फिरतोय. इथे पोएट्री बाय चीज केकच्या बाहेर आम्हाला ते पार्किंगच देत नाही. सो आम्ही इथे निघतोय, दुसरीकडे बघतो आता जिथे आम्हाला छान चीज केक खायला मिळेल. चीज केक खायची इच्छा आता. चला बाय बाय, भेटू तुम्हाला थोड्या वेळात. गाईज, फीचरिंग माझी दीदी आणि माझा जीजू उर्फ हाच तो मुलगा ज्याने मला फू मध्ये ब्लॅक नूडल्स खायला लावले. घे खा आता, तूच खा, घे. गांडोळ खायला लावले मला, अक्षरशः गांडोळ. लिटरली असं बोलतो, एकदम गांडोळासारखे दिसतात. आता तूच. म्हणून मी तुला सांगितलं होतं ते खा, कारण की मी तर ते ट्राय केलं नव्हतं, पण ह्याच्या पुढे सांगितलं. आम्ही हार्डली 10 ते 12 बाईट्स खाल्ले असतील, हार्डली. ते पण प्लेट मध्ये वाढलं म्हणून संपवायला लागलं. मी तुला 3 डिश रेकमेंड केले होते, तिने 1 रेकमेंड केली. येस, तिन्ही दीदीने रेकमेंड केलेल्या तिन्ही खूप बँग ऑन होत्या. आम्ही इतके एन्जॉय केले. दर्शन मी दोन्ही. हेच ते दोघं ज्यांना मी जे सांगत होती, ज्यांचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. खाल्लं लोटस स्टेम खूप मस्त आहे. पालकचं हे ह्याचं रेकमेंडेशन मला मिळालं नव्हतं. बरं झालं ओके गाईस, तर आम्ही आता ठीक आहे तिथे आपण दोघे जाऊ, ह्या दोघांना राहू देत. येस, ते मला घेऊन जातील. भाऊ वडापाव खाऊ. एन्जॉय तुमचा वडापाव.
पण माहितीये दर्शन पण लेजिट हेच बोलत होता की तिकडचं मला जर नाही आवडलं फूड तर आपण बाहेर येऊन गपचूप वडापाव खायचो. अरे ते सांगतील. आणि आम्ही घेऊन जातो पार्सल फेवरेट आहेत ना ते Yes. जाऊन खायला. मॅडम तर- येलो तरी फक्त ऑर्डर कर माझ्यासाठी. ती पण मला नव्हती आवडली. ती पण मला नव्हती आवडली. मला पण नव्हती आवडली. यापुढे पण कळलं तिला आम्हाला छान लागते. संकेताच्या सजेशन्स वर किती विश्वास ठेवायचा. नूडल्स आणि येल्लो करी. ठीक आहे पहिली मलाच विचार. तिलाच घेऊन जा पुढच्या. ओके. तर आम्ही जेवून आलो. आम्हाला रस्त्यात चीज केक काय मिळालं नाही. आम्ही असेच घरी आलो. घरी येऊन झोपलो. उठून आता डायरेक्ट मम्मीकडे वडा सांबार खायला. अशी लाईफ पाहिजे आहे ना. येस. आम्ही बहिणी मम्मीकडे आलेलो आता वडा सांबार खायला. हाय. मी ब्लॉग एडिट करत बसले आणि हे लोक इथे खेळत बसले टीम करून. अरे ऋषी, हा मुलगा जवळ 2 किलोमीटर आमच्या साईडला आला. तो ऑपोजिट साईडला राहतो पण आमच्या साईडला आलाय. का तर तुम्ही मला सोडून काहीतरी खाणार. आता तो पूर्ण आमच्या घरापर्यंत येणार आहेस का सोडायला. मग आम्ही घरी जाऊन काहीतरी खाणार. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी बॅडमिंटन खेळून आलेलो आहे आणि आम्ही आमच्या मस्त बाल्कनीत उभे आहोत आता. एवढं भारी वाटतं ना. Yes. खूप मस्त हवा आणि मस्त सुटली. हवा सुटली इकडून. मी तर म्हणते आज आपण रात्री इथेच झोपूया बाल्कनीत. एडीएस का इथे झोपायचं. मग आला झोपत शकतो तसं. तेच मज्जा येईल. ऍटलीस्ट चटई अंथरून वगैरे जरा थोडा टाइमपास वगैरे तरी करत बसणार. लाईट काय हवं मस्त खूप मस्त हवा येते. उन्हाळ्यात जेव्हा वारा येतो खूप बरं वाटतं. येस. तर एवढा होता आजचा दिवस. आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतोय. येस. आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग. डेली रुटीन इन आवर लाईफ. वीकेंड इन आवर लाईफ इज व्हॉट आय विल. वीकेंड इन आवर लाईफ. बरोबर. काय शूट करतो हेही कळत नाही. बस येस. एन्जॉय करा गाईस. येस. आणि बघायला खूप एन्जॉय नक्की करा गाईस. एकच लाईफ विसरू आहे नका. आपलं. आमच्या ब्लॉगचं मोठं हेच आहे तुम्हाला सांगणं की आयुष्यात जगा. यू ओनली आयुष्य लिव्ह जगा वन्स. भाई खरंच. तुम्ही दर्शनचं इंस्टाग्राम बायो वाचलं असेल तर यू ओनली लिव्ह वन्स. नाही हे असं आहे. लिव्ह आणि लेट लिव्ह असं आहे. सॉरी करेक्ट. आणि हा यू डोंट लिव्ह वन्स. यू लिव्ह एव्हरी डे. यू जस्ट डाय वन्स. हा. सो एन्जॉय करा गाईस. आयुष्य खूप सुंदर आहे गाईस. एन्जॉय करायचं तुमच्या प्रत्येक. आवडीच्या लोकांना अशी मिठी मारा आणि मस्त एन्जॉय करा. एन्जॉय करा लाईफ. येस. आयुष्य खूप सुंदर आहे. एवढंच आम्हाला मला सांगायचं आहे बस. येस. चलो बाय बाय. बरं भेटू पण.